पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि पाकिस्तानची कोंडी सुरू केली आहे। या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं 5 कठोर निर्णय घेतलेले असून सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली आहे। तसंच अनेक मोठे निर्णय सुद्धा भारतानं घेतलेले आहेत। भारतानं घेतलेल्या निर्णयांसंदर्भात निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूयात। आपल्यासोबत कर्नल अभय पटवर्धन सर आहेत। अभय सर, काल जे डिप्लोमॅटिक भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध घेतले, कसे पाहता या निर्णयांकडे आपण? हे काही अर्थांनी सकारात्मक निर्णय आहेत, काही अर्थांनी याचा फारसा फायदा होणार नाही। पहिला निर्णय जो त्यांनी घेतला आहे की तो इंडस वॉटर ट्रीटी जी आहे ती कॅन्सल करायची, हे आधी पण त्यांनी केलेलं होतं ज्यावेळेला पुलवामा अटॅक झाला होता, पण नंतर त्यांनी ते सोडलं। त्यांना पाण्याची गरज केव्हा लागते की ज्या वेळेला इथे त्यांचं नवी पीक येईल आणि जमिनीमधनं बाहेर येऊन पावसाळा संपल्यानंतर जेव्हा पाण्याची गरज लागते त्याला जवळपास 5-6 महिने आहेत, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्यांना पाण्याची गरज लागेल आहे। त्यावेळेला त्यांना सिंधू नदीच्या वॉटर ट्रीटीचा जो प्रभाव आहे तो जाणवायला लागेल, तोपर्यंत त्यांना काही पर्वा करायची जरूर नाही आहे। दुसरं त्यांनी हे केलेलं आहे की व्हिसा कॅन्सल केले आहेत, सार्कच्या अंडर जे व्हिसा इश्यू होतं ते पटापट ते कॅन्सल केलेले आहेत। त्याचाही लोकांवर फारसा परिणाम होणार नाही, उलट ते आपल्याकरता चांगलं आहे की तिथनं जे लोक येत होते ते आपल्या फायद्याचं होतं। पाकिस्तानला ते घाट्याचा याच्याकरता आहे की जेव्हा ते लोक यायचे त्यांना इथे त्यांच्या गाईजमध्ये किंवा त्यांच्या आडून जे अतिरेकी पाठवता यायचे ते पाठवता येणार नाही। एअर स्पेस बंद करायला पाहिजे, पण एअर स्पेस बंद करणं हे फक्त जेव्हा तुम्ही ऍक्ट ऑफ वॉर असतं त्यावेळेला करू शकता। त्यामुळे सध्या ते करू शकतील की नाही आणि करतील की नाही याच्याबद्दल शंका आहे, कारण आपण अजून पाकिस्तानशी युद्ध पुकारलेलं नाही आहे, आपण त्याला फक्त धमकावतो आहे। त्यामुळे एअर स्पेस बंद केली तर पाकिस्तानवर त्याचा निश्चितच मोठा परिणाम होईल। या सगळ्या घडामोडीनंतर डिप्लोमॅटिकरित्या भारताने कोणते पुढचे पावलं उचलायला पाहिजे आणि आता घेतलेले जे भारतीय डिप्लोमॅटिक निर्णय त्याचा काय परिणाम पाकिस्तानवर होतो किंवा होऊ शकेल याचं विश्लेषण पटवर्धन सरांनी केलं आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।